गुड मॉर्निंग. या सेशनमध्ये आपण बघूयात पुढचं टॉपिक टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल डबल आर. टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम. टेरेस्ट्रियल म्हणजे काय? अर्थ वरचं ना. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे अर्थच्या बाहेरचं आपण म्हणतो त्याला. टेरेस्ट्रियल म्हणजे जे अर्थच्या वरचं आहे, म्हणजे बेसिकली ह्याला अर्थ मॅग्नेटिझम. ओके, आपल्याला हा टॉपिक एक्झॅक्टली त्याची आयडिया नवीन नाहीये. तुम्हाला हे माहिती आहे की अर्थ, द एंटायर अर्थ ऍक्ट्स लाईक अ जायंट मॅग्नेट. ओके, तर तसं का आपण हे तर त्याच्यावर स्टडी करू आता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या टॉपिकमध्ये बघूयात की वाय, का, वाय अर्थ इज अ मॅग्नेट हे बघू. त्यानंतर हाऊ अर्थ इज अ मॅग्नेट, आणि त्यानंतर त्याच्या काही टर्म्स आपण बरंच काही बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहे काही कॅल्क्युलेशन्स किंवा एनिवे आपण बघणार आहे वाय, हाऊ, आणि त्यानंतर वी विल सी इट्स ऍप्लिकेशन्स किंवा युजेस किंवा मेरिट्स म्हणून आपण वगैरे. तर या तिन्हीवर आपण चर्चा करणार आहे. सगळ्यात पहिला चालू करू वाय. अर्थ मॅग्नेट काय आहे? तर ऍक्च्युली अर्थ मॅग्नेट का आहे ह्याच्यावर ह्याचं कारण आपल्याला अजून कोणाला नीट माहित नाहीये, टू बी व्हेरी फ्रँक. इवन नो सायंटिस्ट कॅन से फॉर शुअर असं आहे. आणि म्हणून अर्थ ऍक्ट्स लाईक अ मॅग्नेट असं नाही होत. असं थेअरी प्रूफ झालेली नाही अजून कुठलीच. पण देर आर मेनी हायपोथेसिस. त्यातलं एक मेन हायपोथेसिस काय होतं सगळ्यात अगोदर सांगतो तुम्हाला मी, की अर्थ जी आहे त्याच्यामध्ये आत मोल्टन हे आहे, मोल्टन कोर आहे अर्थचं. याच्या आत, अर्थच्या आत मेल्ट झालेलं कोर, लावा आपण म्हणतो आपण, आणि त्याच्या आत अजून मोल्टन कोर आहे. आणि ह्या कोर हे मॅक्सिमम आयनचं आहे. आयन, निकेल वगैरे या कॉम्बिनेशन या सगळ्या मेटल्सचं आहे. आणि आपल्या असं मानलं गेलं अगोदरच्या काळात की हे आयन, कोबाल्ट हे जे काही आत गोष्टी आहेत कोरच्या, तर त्यांच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत. दे आर फेरोमॅग्नेटिक. त्याच्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टीज इतक्या आहेत की त्याच्यामुळे अर्थला मॅग्नेटिझम आलं. दॅट वॉज अ फर्स्ट थेअरी, फर्स्ट हायपोथेसिस अगोदर अशी होती. ओके, म्हणजे आपण बघूयात की ओरिजिन, आपण ह्याला सब टॉपिक म्हणूयात. ओरिजिन. अर्लियर इट वॉज बिलीव्ड दॅट द मॅग्नेटिक ऑर आयन कोर ऑफ अर्थ, त्यात मॅक्सिमम आयर्न नसतं म्हणून आयन कोर म्हणतो आपण. अर्थचा आयन कोर, अर्थच्या आतमध्ये आयन कोर ऑफ अर्थ इज मॅग्नेटिक, विच causes the entire earth to behave as a magnet. अच्छा, या अगोदर अशी थिअरी होती. पण नंतर मॅडम क्युरी तर त्यांनी क्युरी टेम्परेचर हे मानलं, पण ही नंतर डिस्कार्ड झाली. का? तर असं एक टेम्परेचर आहे, बट मी आता काही तर लिहित नाही, तुम्हाला सांगतो वाक्यात. असं एक टेम्परेचर असतं प्रत्येक मटेरियलचं, ज्याला म्हणतात त्याचं क्युरी टेम्परेचर. तर काय होतं, व्हॉट इज क्युरी टेम्परेचर? की एखादा मटेरियल जेव्हा त्याच्या क्युरी टेम्परेचरला क्रॉस करतो तेव्हा इट लुजेस इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी. असं असतं. म्हणजे कुठलाही मॅग्नेट असू द्या, आता तुमच्याकडे जर बार मॅग्नेट असेल, तुम्ही त्याला हीट केलं तर त्याची मॅग्नेटिझम कमी होत जातं. कमी होतं आणि जेव्हा तो क्युरी टेम्परेचर अचीव्ह करतो तेव्हा त्याचं मॅग्नेटिझम पूर्ण डिस्ट्रॉय होतं. आणि हे आज जर आत आयर्न आहे समजलं, हे जर कोर आयनचं आहे समजलं, तर आयनचं क्युरी टेम्परेचरच्या भरपूर हाय टेम्परेचरवर हे आहे. म्हणजे अर्थच्या कोरचं टेम्परेचर इज ॲज बॅड ॲज सन
तिथे तर जाऊन कोणी बघू शकत नाही, पण हे सूर्याचं टेम्परेचर जे आहे, कारण लक्षात घ्या जी थेअरी आपण स्टडी करतो फॉर्मेशन ऑफ युनिव्हर्सची, की अर्थ वॉज मोल्टन लिक्विड बिफोर आणि त्यानंतर ती वरनं सॉलिडिफाय होत गेली. तर वरनं सॉलिडिफाय होत गेली, बरोबर आहे, कालांतरानं, पण आत अजून आत लिक्विडच आहे अर्थ, अजून आत सॉलिडिफाय झालेलीच नाहीये. तर लिक्विडच आहे. आणि त्याच्या आत म्हणजे हा मोल्टन लावा, आणि त्याच्या आत आहे आयर्न कोर आहे, त्या सॉलिड पण पार्ट आहेत, पण इट्स व्हेरी हाय टेम्परेचर, म्हणजे जे टेम्परेचर सनचं आहे तेच टेम्परेचर अर्थच्या कोरचं आहे, असा अंदाज आहे, असं कॅल्क्युलेशन आहे. तसं जर असेल तर दॅट टेम्परेचर हॅज ऑलरेडी क्रॉस्ड आयर्न्स क्युरी टेम्परेचर. त्यामुळे आयर्न कॅनॉट इन दॅट आफ्टर दॅट टेम्परेचर आयर्न कॅनॉट बिहेव एज अ मॅग्नेट. हे कळत आहे का तुम्हाला? ओके, त्यामुळे ही थिअरी डिस्कार्ड झाली. ओके, त्यानंतर अजून काही हायपोथेसिस असा अंदाज असा होता की सनवरनं जे आपल्याला रेडिएशन्स येतात त्यातले भरपूर काही रेडिएशन्स असतात ते आयन्स असतात, आयनिक फॉर्ममध्ये असतात, आणि ते आयनिक फॉर्ममध्ये जे असतात ते अर्थच्या ॲटमॉस्फिअरशी जेव्हा इंटरॅक्ट करतात तेव्हा ते आयनिक फॉर्म, ते आयन्स अर्थच्या स्पिनमुळे गोल फिरतात, अर्थच्या भोवती गोल फिरतात, आणि त्या गोल फिरण्यामुळे मॅग्नेटिझम तयार होतो, अशी एक थेअरी होती. पण जी थेअरी सगळ्यात सध्या मोस्ट पॉप्युलर आहे, चर्चित आहे, ती म्हणजे काय, ती तुम्हाला सांगतो की ज्याच्यामुळे मॅग्नेटिझम तयार झालं असेल. ती म्हणजे काय बघा, अर्थ जी आहे ती फिरते ना, समजा हा अर्थचा ऍक्सेस आहे, हा टिल्टेड असतो 23.5 डिग्रीने, पण एनिवे आपण सध्या त्या टिल्टेड फ्रेम मध्ये बघू म्हणजे मला सरळ दिसेल. बघा, अर्थचं जे ऍक्स आहे, अर्थ कुठनं कुठे फिरते, वेस्ट टू ईस्ट फिरते. ही आहे वेस्ट आणि ही आहे ईस्ट अर्थची. जर इफ दिस इज इंडिया, सो अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. तर हे जे स्पिन आहे अर्थचं असं, तर या स्पिनमुळे काय होतं, आत जे मोल्टन कोर आहे ह्याच्यात, हे मोल्टन कोर जे आहे ते मोल्टन कोर पण असं गोल फिरतं याच्याबरोबर ना, अर्थ बरोबर. तर ते गोल आपण जे काय बघितलंय, जसं इलेक्ट्रॉन गोल फिरतोय एक ऑर्बिटमध्ये, तर तो काय करतो, त्या ॲटमवर एक मुवमेंट जनरेट करतो ना. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी काय व्हायला लागलंय, आतले हे जे याच्यात आयन्स आहेत, हे आयनिक फॉर्म म्हणजे आयन्स आहेत, बिकॉज ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर हे सगळे आयन्स आहेत, चार्ज्ड आहेत, आणि हे चार्ज्ड आयन्स सगळे असे गोल फिरत आहेत आत आपल्या या अर्थच्या ऍक्सिस भोवती. त्यामुळे काय झालं, बिकॉज ऑफ दॅट इथं मॅग्नेटिझम आहे. कळत आहे का? असा म्हणून अर्थ ईस्ट वेस्ट फिरत असल्यामुळे हे मॅग्नेटिझम नॉर्थ साऊथ असं आहे. समजा बाय समथिंग अर्थ असं फिरत असती, नॉर्थ साऊथ फिरत असती, तर ईस्ट वेस्ट असं मॅग्नेटिझम आलं असतं आपलं. ओके, हे जे आहे रिझन की ड्यू टू अर्थ स्पिन, लिहा, ड्यू टू अर्थ स्पिन द molten core containing very large number of charged particles revolve around the axis of rotation of the earth. Due to this revolution, the earth behaves as a magnet and it has magnetic dipoles along north-south direction because earth moves from west to east. कळतंय का? ओके, हे झालं ओरिजिन. ओरिजिन बद्दल आपल्याला इतकंच माहिती आहे. ह्याच्यात बरेच याच्यात पण अजून काही काही प्रॉब्लेम्स आहेत. ऍक्च्युली काय होतं, आपण आता बघणार आहे, मी तुम्हाला अॅनिमेशन मध्ये पण दाखवेल हे की कसं आहे. तर बेसिकली अर्थचं मॅग्नेटिक जर हे आहे बरं, आपण त्याला टर्म्स बघूयात, नंतर तुम्हाला सगळं सांगतो मी. लेट अस सी सम इम्पॉर्टंट टर्म्स. हे तुम्ही लिहिलं ओरिजिन. आता सम टर्म्स. लेट अस बिगिन फ्रॉम बेसिक टर्म्स. ते म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन हे तरी तुम्हाला माहिती आहे.
तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी हे, डोंट वरी. त्यानंतर आपण अजून बरं ठीक आहे. त्यानंतर ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर देर आर जिओग्राफिक पोल्स. जिओग्राफिक पोल्स. अर्थला वरती नॉर्थ पोल आहे, खाली साऊथ पोल आहे ना, हे काय त्याचे जिओग्राफिक पोल्स. वरती आर्टिक आणि आर्टिक नाही काय तो ग्रीनलँड वगैरे तो सगळा नॉर्थ पोलचा एरिया, आणि खाली अंटार्क्टिका. ओके, जिओग्राफिक पोल्स. बर, हे तुम्हाला माहिती आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन माहिती आहे. बर, त्यानंतर हे तुम्ही लिहा, जिओग्राफिक नॉर्थ पोल, जिओग्राफिक साऊथ पोल, ह्याला आपण म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस अबाउट विच अर्थ रोटेट्स अबाउट इटसेल्फ. तिसरं मॅग्नेटिक पोल्स. बघा, हे वेगळे आहेत. काय होतं, आता अगेन आपल्याला ह्याच्यापासून जास्त नॉलेज नाही आहे लिटरली स्पीकिंग. आपण फक्त ह्याचे इफेक्ट्स स्टडी करतोय, त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज आहे, पण कॉज जे आहे ह्याच्याबद्दल अजून आपल्याला इतकं नॉलेज नाही आहे. काय काय लोक म्हणतात की अर्थचं मॅग्नेटिक जे आहे पोल्स ते हळूहळू फ्लिप होत आहेत, आणि काही अजून भरपूर काय वर्षांनी अर्थचे मॅग्नेटिक पोल्स फ्लिप होतील, असं पण काही लोक म्हणतात. एनिवे, तर तुम्हाला सांगतो व्हॉट इज मॅग्नेटिक पोल. आता काय होतं, ही अर्थ आहे, हे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. ओके, तर याच्याभोवती अर्थ गोल फिरतीये ओमेगानी, पण ह्याचे हा झाला नॉर्थ पोल आणि हा झाला साऊथ पोल. हे कुठले पोल्स आहेत, हे जिओग्राफिक पोल्स आहेत. हे सगळे दोन्ही जिओग्राफिकल पोल्स आहेत. आता पण काय होतंय, अर्थचे जे पोल्स आहेत ते पोल्स इथं आलेला आहे. हा अर्थचा नॉर्थ पोल आणि हे मॅग्नेटिझमचा हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तुम्हाला कळतंय. हा अँगल ऑलमोस्ट 11.5 डिग्री असतो. 11.5 डिग्री असतो हा अँगल. ओके, तर व्हॉट इज दिस, ह्याला म्हणतात मॅग्नेटिक नॉर्थ पोल, मॅग्नेटिक नॉर्थ, आणि ह्याला म्हणतात मॅग्नेटिक साऊथ. कळतंय, म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून 11.5 डिग्रीवर तो टिल्ट आहे. आता हा 11.5 डिग्री पण फार व्हेरिएबल आहे, हा कॉन्स्टंट नसतो. इनफॅक्ट एका दिवसामध्ये हा कॉन्स्टंट नसतो. म्हणजे सकाळी काही वेगळं असेल तर रात्री एखादं, दुपारी काही वेगळं असेल रात्री एखादं वेगळं असेल. का, कारण सूर्यला जो भाग एक्सपोज्ड आहे त्याच्यावरनं फार फरक पडतो. आपण सगळ्यात शेवटी बघू हाऊ अर्थ अफेक्ट्स, हाऊ सोलर विंड अफेक्ट्स अर्थ मॅग्नेटिझम वगैरे, तेव्हा बघूयात आपण. तर काय होतं, हा नॉर्थ आणि साऊथ आहे, तर त्यामुळे इव्हन हा 11.5 डिग्री एका दिवसात सुद्धा कॉन्स्टंट आहे का नाही ह्याच्याबद्दल अजून पूर्ण नॉलेज नाही आहे. तर पण हा असा एक ॲव्हरेज फिगर काढली आहे की 11.5 डिग्रीला तो टिल्ट असतो. आणि हा आहे मॅग्नेटिक नॉर्थ आणि हा आहे मॅग्नेटिक साऊथ. अच्छा, आता मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे अर्थच्या स्पिनमुळे काय तयार होतं, मॅग्नेटिक डायपोल तयार होते. म्हणजे द एंटायर अर्थ बिहेव्स लाईक अ मॅग्नेटिक डायपोल. आता नाउ दिस इज इंटरेस्टिंग टू नोट. मॅग्नेटिक डायपोल जे आहे त्याच्यामध्ये हे पोल जे आहे हे अर्थचं मॅग्नेटचं साऊथ पोल असतं आणि अर्थच्या मॅग्नेटचं नॉर्थ पोल इथं असतं. तुम्हाला हे कळतंय का, हे फार इम्पॉर्टंट आहे, बरेच लोक याच्यात कन्फ्यूज करतात. अर्थ, समजा या अर्थला मी एका मॅग्नेटने रिप्लेस केलं, तर हे अर्थचं मॅग्नेट जे आहे, अर्थचं मॅग्नेट, ओके, अर्थ वरचं मॅग्नेट, आपल्या हातातलं मॅग्नेट म्हणत नाही मी, पण अर्थ ॲज अ मॅग्नेट जे आहे त्याचा साऊथ पोल वरती असतो आणि त्याचा नॉर्थ पोल खाली असतो. हे फार इम्पॉर्टंट आहे समजणं. बाबा असं का, आपण ह्याला नॉर्थ पोल जेव्हा म्हणतो, आपण ह्याला नॉर्थ पोल म्हणतो ना, हे नॉर्थ पोल का म्हणतो, कारण आपल्या हातातली निडल जी आहे ती तिथं पॉइंट करते. त्याला मी आता माझ्या हातातली निडल आहे, ही निडल आहे, ही निडल काय करते, ही नॉर्थ पोल म्हणतो ना, नॉर्थ पोल इथं. पण सांगा, अर्थचा जर इथं नॉर्थ पोल असेल, अर्थचा नॉर्थ पोल, तर अर्थचा नॉर्थ आणि हा नॉर्थ एकमेकांना रिपेल करतील ना, अट्रॅक्ट कसं करतील, हे कळतंय का. अर्थच्या मॅग्नेटचा इथं साऊथ पोल असतो,
म्हणजे अर्थच्या मॅग्नेटच्या साऊथ पोलला आपण म्हणतो मॅग्नेटिक नॉर्थ पोल. का तर ह्याचा आपल्या मॅग्नेटचा नॉर्थ जो आहे तो अर्थच्या साऊथला अट्रॅक्ट होऊन जातो. हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि अर्थच्या मॅग्नेटचा म्हणजे अर्थ ॲज अ मॅग्नेटचा जो नॉर्थ पोल आहे ज्या दिशेला, त्याला आपण ऍक्च्युली साऊथ पोल म्हणतो. का तर अर्थचा आपल्या मॅग्नेटिक निडलचा साऊथ या नॉर्थला अट्रॅक्ट होतो आणि तो साऊथ दिशा दाखवतो, म्हणून आपण याला साऊथ पोल म्हणतो, याला नॉर्थ पोल म्हणतो. हे फार इम्पॉर्टंट आहे. कळतंय का? अर्थ ॲज अ मॅग्नेटचा साऊथ पोल ला आपण मॅग्नेटिक नॉर्थ म्हणतो आणि अर्थ ॲज अ मॅग्नेटचा नॉर्थ पोलला आपण मॅग्नेटिक साऊथ म्हणतो. हे फार इम्पॉर्टंट आहे. परत मी रिपीट केलं म्हणून. ठीक आहे. आता पुढे बघू. हे झालं नॉर्थ आणि साऊथ. आता याच्या बघा तिसरा, मी तुम्हाला इथं फक्त डेफिनेशन लिहून देतोय आणि याच्यात तुम्हाला मी जेव्हा अॅनिमेशन दाखवेल तेव्हा तुम्हाला जास्त चांगलं कळेल. की आता जर मी कुठलाही, हा पॉइंट ए आहे या हा आपला बारामती आहे, जर मी बारामती जिओग्राफिक नॉर्थ आणि जिओग्राफिक साऊथ याला जोडणारा एक प्लेन ड्रॉ केला. परत सांगतो, हा बारामती इथं, बारामतीचं बी काढलंय तर मी, हे मॅग्नेटिक फील्डचं बी नाही, बारामतीचं बी आहे. बारामतीला नॉर्थ, जिओग्राफिक नॉर्थ आणि जिओग्राफिक साऊथ ला कनेक्ट, या 3 पॉइंट्स मधनं पास होणारा एक प्लेन ड्रॉ केलं तर त्या प्लेनला काय म्हणतात? जिओग्राफिक मेरिडियन. जिओग्राफिक मेरिडियन. मेरिडियन. Meridian. What is geographic meridian? It is a plane passing through geographic poles and a point on earth. अ पॉइंट म्हणजे काय? जिओग्राफिक मेरिडियन ॲट एनी पॉइंट. ॲट एनी पॉइंट इज अ प्लेन पासिंग थ्रू जिओग्राफिक पोल्स अँड द पॉइंट. आता मी एच्या ऐवजी काय म्हणतो? द पॉइंट ऑन द अर्थ. अर्थला पण आपण द लावतो कारण अर्थ एकच आहे. जिओग्राफिक अँड द पॉइंट ऑन द अर्थ. कळतंय का? ह्याला म्हणतात जिओग्राफिक मेरिडियन, त्या त्या जागेची. म्हणजे प्रत्येक ठिकाणची जिओग्राफिकल मेरिडियनचा प्लेन वेगळा असणार ना. हा बारामती आहे, इथं समजा वॉशिंग्टन आहे, तर वॉशिंग्टन नॉर्थ आणि हा जिओग्राफिक साऊथ, यातनं जर प्लेन पास केला मी तर त्याला काय म्हणणार मी? जिओग्राफिक मेरिडियन ॲट दॅट. हा आता लक्षात घ्या, हा जिओग्राफिक मेरिडियन जो आहे तो जेव्हा तो अर्थला कुठं छेदेल, जिओग्राफिकल मेरिडियन जो बारामती नॉर्थ आणि जिओग्राफिकल नॉर्थ साऊथ मधून पास होतोय, तो अर्थला ज्या ठिकाणी कट करेल, असा कट करेल ना, त्याला आपण म्हणतो लॉंगिट्यूड. व्हॉट इज लॉंगिट्यूड? बेसिकली लॉंगिट्यूड म्हणजे काय? इट इज इंटरसेक्शन, लॉंगिट्यूड अगेन ऑफ अ पॉइंट on earth is intersection of geographical meridian through that point and surface of the earth. तो प्लेन अर्थला कुठं कट करेल त्याला म्हणतो आपण लॉंगिट्यूड थ्रू दॅट पॉइंट. अच्छा, फाईन. तुम्हाला इक्वेटर तरी माहिती आहे. हा झाला जिओग्राफिकल इक्वेटर. हा काय झाला? जिओग्राफिकल इक्वेटर. ते काय लिहून देत नाही तुम्हाला. जिओग्राफिकल इक्वेटर तुम्हाला माहिती आहे. अच्छा, व्हॉट अबाउट मॅग्नेटिक इक्वेटर? आता हा NS नॉर्थ साऊथ जो आहे, जिओग्राफिकल नॉर्थ साऊथ, त्याला मी परपेंडिक्युलर प्लेन मध्ये जिओग्राफिकल इक्वेटर काढलं, तुम्हाला माहिती आहे, विच पासेस थ्रू आफ्रिका, मादागास्कर वगैरे तो एरिया. अच्छा,
व्हॉट अबाउट धिस? आता हे झालं मॅग्नेटिक ऍक्सिस. मॅग्नेटिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर प्लेनला जर मी एक असा इक्वेटर काढला तर ह्याला काय म्हणतात? मॅग्नेटिक इक्वेटर. मॅग्नेटिक इक्वेटर त्याला म्हणतात. ओके, मी इथं लिहू मॅग्नेटिक इक्वेटर. हे करताय का बघा. ओके, मॅग्नेटिक ऍक्सिस लिहायचं राहिलं ना कुठेतरी. बर, लिहा इथं कुठेतरी. फाईन, मध्ये तरी हरकत नाही, किंवा इथं 6वा लिहा. मॅग्नेटिक ऍक्सिस. व्हॉट इज मॅग्नेटिक ऍक्सिस? ओके, इट इज लाइन जॉइनिंग मॅग्नेटिक पोल्स. लाइन जॉइनिंग मॅग्नेटिक पोल्स. कळतंय का? अच्छा, ह्या टर्म तुम्हाला कळल्या. आता पुढे बघू. मॅग्नेटिक मेरिडियन. मॅग्नेटिक मेरिडियन ॲट अ पॉइंट. मॅग्नेटिक मेरिडियन ॲट अ पॉइंट. बघा, आता मी बारामती आणि जिओग्राफिकल नॉर्थ साऊथ कनेक्ट करून एक प्लेन काढला होता. आता मी जर बारामती आणि मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ काढून मधनं जाणारा एक प्लेन काढला, बारामती आणि मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ मधनं जाणारा एक प्लेन काढला, तर त्याला काय म्हणतात? त्या प्लेनला काय म्हणणार? मॅग्नेटिक मेरिडियन. तुम्ही जर इथं जिओग्राफिकल मेरिडियन जसं लिहिलं तसंच लिहा. काय लिहिणार? फक्त मॅग्नेटिक मेरिडियन ॲट अ पॉइंट. काय लिहिणार? अ प्लेन पासिंग थ्रू आता मॅग्नेटिक पोल्स अँड अ पॉइंट ऑन द अर्थ. कळतंय? हे लिहा. दिस इज मॅग्नेटिक मेरिडियन. कळतंय का? बर, आता हे थोडं इमॅजिन करायला किंवा मला इथं ड्रॉ करायला कसं असतं मॅग्नेटिक मेरिडियन, आणि हे ड्रॉ करणं इतकं सोपं नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला आय विल स्विच टू ॲनिमेशन. हे कटियावर सिम्युलेशन बनवलेलं आहे मी एक. तर हे बघूयात आपण. बघा, हे दिसतं तुम्हाला समोर. इट्स अ अर्थ ग्लोब. मी हे 3D ह्याला सॉलिड मॉडेलिंग म्हणतात. हे जे मी तुम्हाला दाखवतोय त्याला, ह्याच्यामध्ये मी हे सगळं असं ॲनिमेशन सिम्युलेशन बनवलेलं आहे, सो दॅट तुम्हाला कन्सेप्ट चांगली कळेल. हे पुस्तकात वाचून शिकणं तरी एक वन थिंग, बट जोपर्यंत तुम्ही स्वतः बघत नाही असं तोपर्यंत तुम्हाला याचा एक्झॅक्ट आयडिया येत नाही. ओके, दिस इज अर्थ. आणि तुम्हाला माहिती आहे अर्थच्या या गोष्टी निघाल्या बऱ्याच. बघा, दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे अर्थची ऍक्सिस आहे रोटेशन करायची. ठीक आहे, म्हणजे अर्थ रोटेट्स अबाउट इट्स ओन ऍक्सिस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. बरोबर आहे? फ्रॉम वेस्ट टू ईस्ट असे अर्थ फिरते ना, वेस्ट टू ईस्ट. म्हणून आपल्याला असं वाटतो सूर्य इज गोइंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. बरोबर आहे? ओके, आता अर्थ वेस्ट टू ईस्ट फिरत असल्यामुळे तुम्हाला मी काय सांगितलं की अर्थचं मॅग्नेटिझम ओरिजिनेट का होतं. त्यातल्या एक वन ऑफ द थिअरीज दॅट इज ऍक्सेप्टेड पॉप्युलर इज त्याच्यात अर्थच्या आतलं जे कोर आहे तर ते कोर आहे मोल्टन मेटल्सचं, आणि एकदम हाय टेम्परेचरला तिथे चार्ज आयनिक फॉर्म मध्ये असतं किंवा चार्ज पार्टिकल असतात, आणि हे चार्जेस सगळे गोल फिरतात ईस्ट टू वेस्ट या प्लेन मध्ये गोल फिरतात. त्यामुळे त्याचं मॅग्नेटिक डायपोल तयार होतो नॉर्थ साऊथ. कळतंय? ओके, दॅट इज द रिझन. पण एक्झॅक्टली हा जो आता दाखवतोय तुम्हाला, बघा, हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा काय आहे? हा जिओग्राफिकल नॉर्थ पोल आहे, आणि हा काळा हा जिओग्राफिकल साऊथ पोल आहे. ओके, पण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉर रिझन्स नॉट नोन टू अस, मॅग्नेटिक नॉर्थ पोल हा इथं एक्झॅक्टली नसतो. मॅग्नेटिक नॉर्थ पोल हा थोडा शिफ्ट झालेला, हा मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे, आणि हा मॅग्नेटिक साऊथ पोल आहे. हे पिवळे डॉट दिसत आहेत ते मॅग्नेटिक पोल्स आहेत, आणि काळे डॉट दिसत आहेत ते जिओग्राफिकल पोल्स आहेत. मग मॅग्नेटिक या दोन पोल्स पुन्हा जोडणारी जर लाईन ड्रॉ केली तर ही काय आहे? ही पिंक लाईन जी आहे, पिंक लाईन, ह्याला मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणतात, आणि हे आपला जिओग्राफिकल ऍक्सिस ज्याच्या अबाउट रोटेशन ऍक्च्युअली होतं. आणि ह्याच्यामधला अँगल आहे तो त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू असते 11.5 डिग्री. तुम्हाला दाखवायचं असेल तर आय कॅन जस्ट शो यू. दिस अँड दिस अँगल इज 11.5 डिग्री. ठीक आहे, हा त्या दोघांमधला अँगल आहे.
ओके फाईन. तर आणि अर्थच्या रोटेशन फाईन, दॅट इज देअर. आता लेट अस गो टू बारामती. तुम्हाला बारामती दिसतंय का बघा. बघा मी काय केलं, आपण थोडा बाकीच्या गोष्टी जरा हाईड करूयात. बघा दिस इज बारामती. यू सी दिस इज लोकेशन अप्रॉक्सिमेट लोकेशन ऑफ बारामती. ठीक आहे, बर हे बारामती आहे. आता काय आहे, मी काय करतो, तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे बारामती आणि जर जिओग्राफिकल पोल्स, जिओग्राफिकल नॉर्थ पोल आणि जिओग्राफिकल साऊथ पोल या तीनला जोडणारा एक प्लेन ड्रॉ केला. बघा बारामती, जॉमेट्रिकल नॉर्थ पोल, जॉमेट्रिकल साऊथ पोल याला जोडणारा एक प्लेन ड्रॉ केला. तर त्या प्लेनला काय म्हणतात, जिओग्राफिकल मेरिडियन. या प्लेनला काय म्हणतात, जिओमेट्रिकल मेरिडियन ऍट बारामती. प्रत्येक अर्थवरच्या प्रत्येक पॉइंटचा हा मेरिडियन वेगळा वेगळा असेल ना. तर बारामतीचा हा आहे, दिस इज जिओग्राफिकल मेरिडियन ऑफ बारामती. आता ज्या ठिकाणी हा जिओग्राफिकल मेरिडियन अर्थच्या सरफेसला इंटरसेक्ट करतोय त्याला आपण काय म्हणतो, इक्वेटर, नॉट इक्वेटर, त्याला म्हणतो आपण लॉंगिट्यूड. त्याला म्हणतो लॉंगिट्यूड. दिस इज लॉंगिट्यूड ऑफ बारामती. बघा मी जर मेरिडियनला हाईड केलं, तर आपल्याला दिसतंय का, एक सेकंड. मेरिडियनला मी जर हाईड केलं, हा, तर दिस इज लॉंगिट्यूड पासिंग थ्रू बारामती. इज इट क्लिअर टू यू? बर फाईन. बघा लॉंगिट्यूड पासिंग थ्रू जस्ट जिओग्राफिकल पोल हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, नाउ लेट अस गो टू मॅग्नेटिक. जर मी या बारामतीला, ह्याला मी हाईड करतो, या, ओके सॉरी, लॉंगिट्यूड, ओके, जर मी या बारामतीला आता मॅग्नेटिक पोल्सची मी जॉईन केलं, जिओग्राफिकल पोलला हाईड करू, आता मॅग्नेटिक पोल्सला जॉईन केलं तर मला काहीतरी असा प्लेन मिळेल, त्याला म्हणतात मॅग्नेटिक मेरिडियन. हे पिंक जे आहे मॅग्नेटिक मेरिडियन आहे. मॅग्नेटिक मेरिडियन पासिंग फ्रॉम बारामती. इज इट अंडरस्टूड? हे झालं मॅग्नेटिक मेरिडियन, हे झालं जिओग्राफिकल मेरिडियन पासिंग थ्रू बारामती. डू यू अंडरस्टँड दिस? ओके, आता ओके हे तुम्हाला व्हिज्युअलाइज होत आहे का बघा. कळतंय? पिंक जे आहे हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे आणि येलो जे आहे हे जिओग्राफिकल मेरिडियन आहे. बर अजून एक, तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जी अर्थ आहे, अर्थ बिहेव्स लाईक अ मॅग्नेट ना. म्हणजे जर मी अर्थला जर रिप्लेस केलं तर अर्थ लुक्स लाईक अ मॅग्नेट. बघा मी मॅग्नेटिक जर काही गोष्टी ऑन ठेवल्या, ऍक्सिस ऑफ रोटेशन, मॅग्नेटिक ऍक्सिस, बघा हा ऍक्सिस ठेवतो आणि बघा नाव लिसन, हा अशी अर्थ आहे आणि हा पिंक काय आहे, मॅग्नेटिक ऍक्सिस ना. तर अर्थच्या रोटेशनमुळे मॅग्नेटिझम जे तयार होतं, मी जर अर्थला हाईड केलं तर असं तयार होतं. म्हणजे हा जो साऊथ पोल आहे, हा कुठला साऊथ पोल आहे, हा साऊथ पोल आहे तो अर्थच्या मॅग्नेटचा साऊथ पोल आहे. आणि हा जो तुम्हाला दिसतोय, ओके, हा जो दिसतोय येलो डॉट, हा कुठला आहे, हा मॅग्नेटिक पोल आहे. आता मी काय म्हणतो, आपण काय म्हणतो, अर्थच्या साऊथ पोलला, म्हणजे अर्थ जे मॅग्नेट सारखं आहे, अर्थ मॅग्नेटचा साऊथ पोल ला आपण म्हणतो मॅग्नेटिक नॉर्थ. आणि अर्थचं मॅग्नेट जे आहे त्याच्या नॉर्थ पोलला आपण म्हणतो मॅग्नेटिक साऊथ. हे तुम्हाला सांगितलं. असं का, तर आपल्या अर्थवर जे काही मॅग्नेटिक निडल आहे त्याचा नॉर्थ याला अट्रॅक्ट होतो ना, ऑब्व्हियसली, कारण हा साऊथ आहे आणि त्याचा नॉर्थ, त्याचा साऊथ या नॉर्थला अट्रॅक्ट होतो, म्हणून असं म्हणतो. ठीक आहे, तर हे तुम्ही कन्फ्युज करून घेऊ नका. बर, तर आता आपण लेट अस सी कम बॅक टू अर्थ अगेन. बघा, तर तुम्ही ह्या दोन्ही मेरिडियन दाखवतो, हे दोन्ही मेरिडियन बारामतीतनं पास होतात. आता आपण काही टर्म्स बघूयात. हा, त्याच्या अगोदर अजून तुम्हाला ज्या दोन टर्म दाखवल्या त्या पण दाखवतो.
ती म्हणजे लॉंगिट्यूड दाखवली, ही मॅग्नेटिक, ठीक आहे. आणि मॅग्नेटिक इक्वेटर. ओके, तुम्हाला जॉग्राफिकल इक्वेटर माहिती आहे. इक्वेटर कुठनं पास होतं जॉग्राफिकल, हे साऊथ आफ्रिका आणि आपल्या इंडियातनं आपला टॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, सॉरी ट्रॅपिक ऑफ हे कॅन्सर इंडियातनं पास होतं ना वरचा, पण इक्वेटर खालनं पास होतो. ओके, हे जरा जॉग्राफिकल इक्वेटर. जे जॉग्राफिकल इक्वेटर काय असतं, ह्याला परपेंडिक्युलर असतं ना जॉग्राफिकल मेरिडियनला, तसंच मॅग्नेटिक मेरिडियनला परपेंडिक्युलर जर मी एखादा इक्वेटर काढला, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इक्वेटर. कळतंय का? म्हणजे मॅग्नेटिक इक्वेटर बघा ना, टिल्ट आहे ना हा, कॅन यू इमॅजिन हा किती कसा टिल्ट आहे. जसा या दोघांमध्ये जसा 11.5 डिग्री आहे, ह्याच्यामध्ये पण तसाच अँगल असेल, टिल्ट आहे. कळतंय तुम्हाला? दिस इज कॉल्ड नॉर्थ मॅग्नेटिक हेमिस्फिअर आणि दिस इज कॉल्ड एज सदर्न मॅग्नेटिक हेमिस्फिअर. आता इंडिया हे जॉग्राफिकली पण नॉर्थ हेमिस्फिअरला आहे आणि मॅग्नेटिकली पण नॉर्दर्न हेमिस्फिअरलाच आहे. पण यू कॅन इमॅजिन सम कंट्री लाईक हा काहीतरी चिली वगैरे देश आहे, समथिंग सम कंट्री, और लेट अस टेक सम कंट्री फ्रॉम हियर विच इज इन द ट्रान्झिशन झोन. ओके, आता हे मेक्सिको वगैरे जो आहे किंवा ब्राझीलच्या वरचा भाग आहे, हा आता हा जो भाग आहे हा जॉग्राफिकली नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये येतो, सॉरी जॉग्राफिकली सदर्न हेमिस्फिअर मध्ये येतो, पण मॅग्नेटिकच्या नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये. ठीक आहे, या लोकांना थोडंसं असं आहे. आणि ऑब्व्हियसली मॅग्नेटिक नॉर्दर्न आणि सदर्न हेमिस्फिअरला काही फार मायने नाही आहेत, कारण काय होतं तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे हा अँगल जो आहे तो फिक्स नसतो, तो चेंज होतो. तो चेंज झाला की हे पण खालीवर होणार ना, म्हणजे मॅग्नेटिक इक्वेटर पण खालीवर होणार. त्यामुळे तो इतकं टेन्शन नाही, फक्त तुम्हाला टर्म्स माहिती असू द्यात. बरं, मी ह्या गोष्टी हाईड करतो. लेट्स कम बॅक टू आवर मेन टर्म. ओके, आता या टर्म आपण बऱ्यापैकी बघितल्या. आता पुढे बघू. राईट डाऊन, तुमच्या नोटबुक मध्ये लिहा असं, ज्यात तुम्ही आतापर्यंत सगळ्या टर्म्स लिहून घेतल्या ना, आता त्याच्या खाली लिहा की अर्थ्स मॅग्नेटिझम कॅन बी स्टडीड युझिंग 3 टर्म्स ॲज फॉलोज. using 3 terms as follows. First लिया declination, DECLINATION, declination. अच्छा, हे declination काय आहे बघा. declination at any point on earth, declination काय असतं, त्या पॉइंट मध्ये जे 2 मेरिडियन त्या पॉइंट मधनं पास होतात, जॉग्राफिकल मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियन, जे या पॉइंट मधनं पास होतात त्याच्यामधला अँगल हे त्या पॉइंटचं काय असतं, डेक्लिनेशन म्हणतो आपण. तर तुम्ही लिहिला असेल तर तिथं लिहा डेक्लिनेशन ऍट अ गिव्हन पॉइंट ऑन सरफेस ऑफ अर्थ इज अँगल बिटवीन जिओग्राफिकल मेरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन ड्रॉन थ्रू दॅट पॉइंट. कळतंय? आता हा अँगल पण प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा असणार, हे तुम्ही इमॅजिन कसं करू शकताय. आता या ठिकाणी हा अँगल किती बघू, म्हणजे या ठिकाणी डेक्लिनेशन किती आहे. मी जर मेजरिंग टूल घेतलं आणि दिस मेरिडियन आणि दिस मेरिडियन, ओके, अँगल दाखवतोय 11. पण आता ऑब्व्हियसली हे मी काय टू द स्केल ड्रॉ नाही केलं, त्यामुळे हा काय युनिव्हर्सल आकडा नाहीये. या केलेल्या अॅनिमेशन मध्ये, सिम्युलेशन मध्ये तुम्हाला दिसतंय मॉडेलमध्ये, त्याच्यामध्ये अँगल दाखवतोय 11.404. म्हणजे याच्यामध्ये किती डेक्लिनेशन आहे या ठिकाणी, बारामतीमध्ये माझ्या मॉडेलच्या अनुसार 11.4. रिअल लाईफच्या व्हॅल्यू आपण बघूयात. आय विल शो यू व्हॉट आर रिअल लाईफ व्हॅल्यूज आर. ओके, आता डमी व्हॅल्यूज बघतोय आपण, फक्त कन्सेप्ट समजायला. लिहिला डेक्लिनेशन. ओके, आता हे झालं डेक्लिनेशन. आता मला सांगा डेक्लिनेशनचा सिग्निफिकन्स काय आहे. 1 मिनिट. आता आपण जर मॅग्नेटिक कंपास बघितलं, आपण ढोबळमानाने म्हणतो की मॅग्नेटिक कंपास काय दाखवतं, मॅग्नेटिक कंपास शोज ती निडल नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये असते. पण आता लक्षात घ्या, आता आपल्याला हे कळलेलं आहे की आपण ज्याला नॉर्थ म्हणतो, आपण कशाला नॉर्थ म्हणतो, आपण जिओग्राफिकल नॉर्थला नॉर्थ म्हणतो. जिओग्राफिकल पोल्स आपण जिओग्राफिकल नॉर्थला नॉर्थ म्हणतो ना, आणि जिओग्राफिकल साऊथला साऊथ म्हणतो. पण मॅग्नेटिक निडल जी आहे ती आता मला सांगा एक्झॅक्ट याला पॉइंट करणार आहे का, तर नाही. मॅग्नेटिक निडल याला पॉइंट करेल ना, मॅग्नेटिक नॉर्थला पॉइंट करेल का, तर मॅग्नेटिक निडल अशा प्लेन मध्येच राहायला पसंत करेल की जी
ज्याच्यानी तो अट्रॅक्ट होईल याच्याकडे, कळतंय का? त्यामुळे बघा इथं बघितलं तर काय झालं बघा, इथं ही मॅग्नेटिक निडल आहे, बारामतीमध्ये ठेवलेली मॅग्नेटिक निडल. तर ही मॅग्नेटिक निडल जी आहे, मला सांगा ती मॅग्नेटिक निडल कोणाच्या अक्रॉस आहे? मी जर मॅग्नेटिक मेरिडियन ऑफ केलं, बघा मॅग्नेटिक निडल आहे का जिओग्राफिकल बरोबर आहे का? तर नाही, दिसत नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी अँगल आहे, दिसतं तुम्हाला? म्हणजे मॅग्नेटिक निडल इज नॉट अलॉंग जिओग्राफिकल मेरिडियन, बट इट इज अलॉंग व्हॉट? मॅग्नेटिक मेरिडियन. कळतंय तुम्हाला? कळतंय? ओके. त्यामुळे त्या ठिकाणचा डिक्लिनेशन अँगल आपल्याला माहिती असणं किती गरजेचं आहे. म्हणजे आता ठीक आहे, आता जीपीएस मुळे नेव्हिगेशन आपण सगळं वेगळ्या प्रकारे चालतं, ते वेगळं विश्वच आहे. पण ज्या ठिकाणी नेव्हिगेशन हे प्युअरली ह्याच्यावर चालायचं, मॅग्नेटिक निडलवर चालायचं, तर त्यांना हे डिक्लिनेशन त्या ठिकाणचं कळणं किती मस्ट आहे, हे किती इम्पॉर्टंट आहे. का? आता माझ्या बारामतीमध्ये मी जर हे घेऊन उभारलो, तर आपण ढोबळमानाने आता पण शिकत आलोय की निडलचा हा जो टिप असतो इट शोज नॉट डायरेक्शन, पण सध्या नॉट डायरेक्शन दाखवतोय का निडल? नाही दाखवत. नॉट डायरेक्शन तर ही येलो झाली, कळतंय का? नॉट डायरेक्शन तर ही झाली, येलो वाली लाईन झाली, पण तो दाखवत नाहीये. इट इज नॉट शोईंग दिस लाईन, इट इज शोईंग दिस लाईन. ओके. म्हणजे मला काय करावं लागेल? करेक्शन करावं लागेल. आता बारामतीमध्ये जर मॅग्नेटिक निडल या दिशेला दाखवत आहे, मॅग्नेटिक मेरिडियनच्या दिशेने अलाइन झालेलं आहे, तर मला ते करेक्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या केसमध्ये मला सांगा, मी काय म्हणतो, डेक्लिनेशन ऍट बारामती इज, त्या 11 पॉईंट काहीतरी आकडा होता ना, 11.4 वॉट एव्हर डिग्री, कुठे? ईस्ट का वेस्ट? तर वेस्ट. दिस मच डिग्री वेस्ट. समजा काही ठिकाणी आता या बघू आपण, अर्थच्या काहीतरी ठिकाणी इथं असेलच ना, बघा या ठिकाणी एक्झॅक्टली या पॉइंटला, एक्झॅक्टली बारामतीच्या अपोजिट पॉइंटला, बारामतीचा अपोजिट पॉइंट म्हणजे आपण जर बारामतीनं खड्डा करत गेलो, अर्थच्या सेंटर मधनं पास झालो, तर आपण इथनं कुठून तरी बाहेर येऊ, या पॉइंट पासून, अर्थच्या या पॉइंट पासून बाहेर येऊ पॅसिफिक मधनं. बघा, तर या पॉइंटला काय होतंय? या पॉइंटला आता मॅग्नेटिक निडल अशी राहणार आहे, अशी राहील ना. म्हणजे ऍट दिस पॉइंट मॅग्नेटिक निडल विल बी इन द पिंक ना, कारण पिंक मॅग्नेटिक मेरिडियन आहे. त्यामुळे या ठिकाणी डिक्लिनेशन कसं आहे? 11.4 डिग्री ईस्ट. कळतं? डिक्लिनेशन कसं दाखवतात? डिक्लिनेशन आकडा असतो आणि ईस्ट आणि वेस्ट तुम्हाला दाखवावं लागतं. बारामतीमध्ये डिक्लिनेशन किती आहे? म्हणजे या मॉडेलच्या अनुसार 11.4 वेस्ट डिग्री. कळतंय? ओके. हे डिक्लिनेशन म्हणजे आता मला जर बारामतीमधलं मला एक्झॅक्ट नॉर्थ पाहिजे, आय वॉन्ट एक्झॅक्ट नॉर्थ, तर मला काय करावं लागेल? माझी मॅग्नेटिक ज्या ठिकाणी दाखवतीये निडल, मॅग्नेटिक निडल, त्याच्यामध्ये तितकं करेक्शन करावं लागेल, राईट, ईस्टला तितकं मला ईस्टच्या दिशेने करेक्शन करावं लागेल तेवढ्या अँगलनी. हे तुम्हाला कळतंय का? हे कळणं गरजेचं आहे. काही ठिकाणी हा अँगल जास्त असेल, काही ठिकाणी कमी असेल, त्या प्रकारे ते करावं लागेल. आणि तुम्ही जर हे करेक्शन केल्यानंतर तुम्हाला ते एक्झॅक्ट जिओग्राफिकल नॉर्थ, ज्याला आपण नॉर्थ म्हणतो, हे तुम्हाला मिळेल. डू यू अंडरस्टँड दिस? हे फार महत्वाची गोष्ट आहे. दिस इज द एक्सप्लेनेशन फॉर डिक्लिनेशन. तर तुम्ही हे नीट लिहून घ्या, तुमच्या शब्दात लिहून घ्या. तुम्हाला काय कळलं की मॅग्नेटिक निडल कसं लिहिता येईल? डिक्लिनेशनचा सिग्निफिकन्स काय? डिक्लिनेशन इज सिग्निफिकंट टू ऑब्टेन ॲक्युरेट नॉर्थ साऊथ डायरेक्शन युझिंग मॅग्नेटिक निडल. काय लिहिता येईल अजून? मॅग्नेटिक निडल अलाइन्स इटसेल्फ अलॉंग मॅग्नेटिक मेरिडियन and not geographical meridian. Okay, so angle of declination gives us the correction through which we have to interpret the data in such a way to get exact north at that particular point. Okay, मग असं लिहा पुढे. If the magnetic meridian, if at a point magnetic meridian is the declination, magnetic meridian is towards west of geographical meridian, then the declination is given by theta, whatever theta degree west. Okay, हे लिहिलं? फाईन. आता हा झाला एक declination. Okay, now you write the second point. Second point, inclination.
हा झाला पहिला होता ना डिक्लिनेशन. नाव यू राईट सेकंड पॉइंट इन्क्लिनेशन. ह्याला अजून एक शब्द आहे डिप, DIP. ह्याचा शब्द काय आहे? डिप, DIP डिप. ओके, बघू आता. त्यासाठी मला हे थोडं ऑफ करावं लागेल. मेरिडियन्स मी ऑफ करतो. बघा जरा हँग का व्हायला लागले. ओके, आता डिप बघा. आपल्याला एक, तुम्ही जर मॅग्नेटिक निडल किती लोकांनी हँडल केली आहे, केअरफुली हँडल केली आहे, नुसतं हातात धरून हिंडणं वेगळी गोष्ट आहे. केअरफुली हँडल केली तुम्हाला हे जाणवेल कधी पण की मॅग्नेटिक निडल बघता तुम्ही काहीतरी दिसतं इथं अँगल असा आहे. आता मी त्या अँगल एक्झॅगरेट केलाय तुम्हाला नीट कळावा म्हणून. इतका एक्झॅगरेटेड नसतो अँगल, पण मॅग्नेटिक निडल एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये असते का आपल्या या ठिकाणी भारतातल्या एरियामध्ये? तर नसते. तुम्ही हे ऑब्झर्व केलेलं आहे का? बघा, नसेल केलं तर मॅग्नेटिक निडल कुठनं तरी मिळवा आणि जेव्हा हातात येईल तेव्हा बघा. मॅग्नेटिक निडल ही हॉरिझॉन्टल नसते, थोडी टिल्ट होते. बरं, ही टिल्ट का होते? एक सिंपल रिझन आहे का होणार. तर मला सांगा, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? मी जर अर्थचं मॅग्नेटिक फील्ड दाखवलं तुम्हाला, अर्थ फील्ड लाईन्स, असं मॅग्नेटिक फील्ड आहे अर्थचं. हे मॅग्नेटिक फील्ड असं असतं ना, नॉर्थ टू साऊथ असतं ना. मी तुम्हाला कसं सांगितलं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा होतात? मॅग्नेटच्या बाहेर त्या नॉर्थ टू साऊथ जातात आणि मॅग्नेटच्या आत त्या साऊथ टू नॉर्थ जातात. कळतंय? बघा, सो मॅग्नेटिक फील्ड कसं जात आहे? नॉर्थ टू साऊथ जात आहे आउटसाइड द मॅग्नेट आणि आत जात आहे साऊथ टू नॉर्थ. ठीक आहे ना? ओके, बघा फाईन. मी ह्याला हाईड करतो कारण स्लो होऊन जात आहे जरा. ओके, आता बघा, मॅग्नेटिक लाईन्स, फील्ड लाईन्स जर तशा असतील तर मी फक्त फील्ड लाईन्स मध्ये ना एकच बघूयात आपण. इतक्या सगळ्या फील्ड लाईन्स पेक्षा ना मी काय करतो, आता एकच लाईन बघतो. आता अशा मल्टिपल लाईन आहेत त्या बघू पुढे. हे सॉफ्टवेअर जे आहे ह्याला कटिया म्हणतात. या सॉफ्टवेअरच्या यूज करून आम्ही मशीन ड्रॉइंग, मशीनचे मॉडेल्स बनवतो आणि त्याच्या बऱ्याच गोष्टी, मशीन कॉम्पोनंट डिझाईन होतात त्याच्यात. ठीक आहे, बघा, तर मी त्याचा वापर करून हे दाखवतो तुम्हाला. तर मला एक सांगा, हा शेप बघा ना कसा आहे. आता हे मी फार अगदी रफ ड्रॉ केलेलं आहे. तर बघा ह्याचा शेप कसा आहे, इथं असा आहे, असा आहे आणि इथं गोल आहे. त्यामुळे काय होईल, एक्झॅक्टली इक्वेटरला, एक्झॅक्टली जिओग्राफिकल इक्वेटरला, मी जर जिओग्राफिकल इक्वेटर दाखवला तुम्हाला, जिओग्राफिकल इक्वेटर दाखवला. ओके, जर हा कंपास मी जिओग्राफिकल इक्वेटरवर नेला तर काय होईल, ही निडल आहे ती एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये राहील. कळतंय का? का असं होईल मला सांगा. निडल कुठल्या दिशेला असते? निडल अलाइन्स इटसेल्फ टुवर्ड्स बी, बी फॉर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग असं असणार ना. तर मला सांगा, इक्वेटरला मॅग्नेटिक फील्ड एकदम हॉरिझॉन्टल आहे, दिसतंय लाईन हॉरिझॉन्टल आहे. ओके, जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं हे लाईन अशी खाली वळत वळत गेली. म्हणजे या जर लाईनला मी या पॉइंटला टँजंट काढला तर ही टँजंट अशी हॉरिझॉन्टल, अशी तिरकी असेल ना. तुम्हाला कळतंय? त्यामुळे, आणि या ठिकाणी टँजंट काढला तर अशी तिरकी असेल. तुम्हाला कळतंय? त्यामुळे इथं कसं दिसेल, इक्वेटरला तुम्ही जर हा कंपास इक्वेटरला नेला तर ही मॅग्नेटिक लाईन इज एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल. पण नॉर्थ पोल नाही, नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये तुम्ही घेऊन गेला. इफ यू टेक दिस निडल इन, आणि आपण राहतो नॉर्दर्न हेमिस्फिअरला राहतोय, त्यामुळे आपल्याकडे काय होईल, तुम्हाला काय दिसेल आपल्याकडे, की नॉर्थ टिप जे आहे त्या निडलचं ते खाली जाईल जरा, दिसतं तुम्हाला, आणि साऊथचं टिप वरती उचललं जाईल. असं का होईल? कारण एक सिंपल आहे ना, आपलं हे पोल इथं आहे तर पोलला त्याचं अट्रॅक्ट होईल ना इथं. म्हणजे लाईन जॉईनिंग जर मी तुमच्या इन्फरन्ससाठी, दिस इज लाईन जॉईनिंग, तर निडल आणि हा पोल, म्हणजे हा निडल या पोलला अट्रॅक्ट होतोय ना. एक्झॅक्टली असा अँगल नसणार आहे ऑब्व्हियसली, पण तुम्हाला अंदाज यावा म्हणून दाखवतोय. तर म्हणून ही निडल जी आहे ती निडल हॉरिझॉन्टल असणार नाही, ही हॉरिझॉन्टल नसते. तुम्ही हातात कंपास घेऊन बघा, तुम्हाला हे जाणवेल की नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी काय होतं, हा निडलचा नॉर्थ जो आहे तो खाली जातो आणि साऊथ वर उचलला जातो. तुम्ही जर ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे गेले, सदर्न हेमिस्फिअरला गेले, तर ऑस्ट्रेलिया
किंवा सदर्न हेमिस्फिअरच्या बाकी कुठल्याही ठिकाणी इथं कंपासला काय होईल, इथं काय होईल, या मॅग्नेटिक निडलचा साऊथ जो आहे साऊथ, तो साऊथ खाली जाईल आणि नॉर्थ वरती उचलला जाईल. एक्झॅक्टली उलट होईल ना, हे तुम्हाला कळतंय. ओके, आता दुसरा पॉइंट लिहा जो तुम्ही लिहिला असेल, इन्क्लिनेशन किंवा डिप. हा, तर ह्याला या अँगलला म्हणतात इन्क्लिनेशन किंवा डिप. व्हॉट इज इन्क्लिनेशन किंवा डिप? अँगल मेड बाय अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. मला एक सांगा, मॅग्नेटिक निडल कुठल्याच्या अलाउंग असते? मॅग्नेटिक निडल इज ऑलवेज, आता ह्याच्या अलाउंग नसते बरं का, ऑब्व्हियसली मी हे तुम्हाला दाखवायला म्हणून काढलं, हाईड करतो मी हे. इट इज नॉट अलॉंग लाईन जॉईनिंग द निडल अँड द पोल, असं नसतं. बट मॅग्नेटिक निडल इज अलॉंग मॅग्नेटिक फील्ड. ऑब्व्हियसली ना, मॅग्नेटिक निडल काय विचार करेल, मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग जाईल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इक्वेटरला कसं आहे, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे, पण नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये मॅग्नेटिक फील्ड खाली हळूहळू खाली गोल वळायला लागलंय. कळतंय का? ओके, तर काय लिहिता येईल तुम्हाला? व्हॉट इज अँगल ऑफ डिप किंवा इन्क्लिनेशन? लिहा, इन्क्लिनेशन at a point on surface of earth is angle made by magnetic field with horizontal direction, with horizontal, एवढंच लिहा. Okay, in other words, because the needle aligns itself along magnetic field, angle of dip or inclination is angle made by the magnetic needle with horizontal. Okay, खाली लिहा. At equator magnetic needle is exactly horizontal. In northern hemisphere, needle's north tip dips down and needle's south tip goes up. Whereas in southern hemisphere, needle's south tip dips down and northern tip lifts up. कळतंय का? हे लिहिलं तुम्ही. दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ डिक्लिनेशन, अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा डिप. ओके, आता तिसरा कॉम्पोनंट, तिसरी टर्म बघूयात. तिसरी टर्म काय आहे? ती म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेट. आता मला सांगा, जर या केसमध्ये समजा हे असं मॅग्नेटिक निडल अशी या ठिकाणी आहे, बारामतीमध्ये मी आहे आणि मॅग्नेटिक निडल अशी तिरकी झालेली आहे, जी होती. ओके, तिरकी झालेली आहे. तर मला सांगा, हा कंपास इक्वेटरला ठेवला, इक्वेटरला, तर काय होतं? ही एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल झाली. काय होईल जर हा कंपास मी नॉर्थ पोलला नेला तर? इफ आय ब्रिंग द कंपास ऍट एक्झॅक्टली हा मॅग्नेटिक नॉर्थला आणला तर काय होईल? आता मला सांगा, मॅग्नेटिक नॉर्थला ही लाईन, फील्ड लाईन कशी आहे? मॅग्नेटिक एक्झॅक्टली या मॅग्नेटिक नॉर्थला दिस फील्ड लाईन इज ऑलमोस्ट बिकमिंग व्हर्टिकल. कळतंय का? त्यामुळे ही जर निडल मॅग्नेटिक कंपास जर मी एक्झॅक्ट मॅग्नेटिक नॉर्थला घेऊन गेलो, या पॉइंटला घेऊन गेलो, मॅग्नेटिक नॉर्थ पोलला घेऊन गेलो, तर ही निडल उभी राहते. दिस निडल बिकम्स व्हर्टिकल. हा फार इंटरेस्टिंग फिनॉमिना आहे आणि आपण कधी प्रसंग आलेला नसल्यामुळे आपण असं कधी इमॅजिन नाही केलं. पण मॅग्नेटिक नॉर्थ पोलला काय होतं? दिस मॅग्नेटिक निडल बिकम्स एक्झॅक्टली व्हर्टिकल. म्हणजे तिथे अँगल ऑफ डिप किंवा इन्क्लिनेशन किती होतं? 90 डिग्री. कळतंय का? अँगल ऑफ डिप किंवा इन्क्लिनेशन ऍट मॅग्नेटिक नॉर्थ पोल, आणि मला असंही म्हणता येईल का इथं मॅग्नेटिक साऊथ पोल, या ठिकाणी अँगल ऑफ डिप किंवा इन्क्लिनेशन किती आहे? 90 डिग्री. अच्छा, इक्वेटरला अँगल ऑफ डिप किती आहे? 0 डिग्री. कळतंय? अच्छा, तर मला सांगा, मॅग्नेटिक नॉर्थ पोलवर कुठला मॅग्नेटिक निडल कशी उभी राहील? व्हर्टिकल राहील ना. ओके, मॅग्नेटिक निडलचा नॉर्थ जो आहे तो खाली राहील आणि मॅग्नेटिक निडलचा साऊथ वर राहील ना, असे खालीवर उभी राहील ती. आणि या ठिकाणी इथं काय राहील? आता इथं उभी राहील. आता उभी म्हणजे आपण असं पकडतो ना, अर्थ. हा साऊथ पोल आहे, हा अंटार्क्टिका आहे.
हा मॅग्नेटिक हा नाही, हा मॅग्नेटिक साऊथ पोल आहे. इथं जर निडल आणली इथं काय उभं राहील, इथं पण मॅग्नेटिक लाईन निडल उभी राहील, पण कशी उभी राहील, साऊथ पोल खाली असेल आणि नॉर्थ पोल वरती असेल. तुम्हाला हे कळतंय का? ओके, तर दॅट्स हाऊ दिस वर्क्स. ओके, पुढे बघू. तिसरा लिहा पॉइंट. तिसरा पॉइंट लिहा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. तिसरा कॉम्पोनंट लिहा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. बघा, कम बॅक टू बारामती. आपण परत आलो बारामतीला. ओके, हा काय आहे? आता हे लाईन जॉईनिंग निडल आणि मॅग्नेटिक पोल मी जसं लिहिलंय फक्त इन्फरन्स साठी, पण ऍक्च्युअली निडल तुमची लाईन जॉईनिंग द प्लेस अँड मॅग्नेटिक पोल असं नसतं. ज्या ठिकाणी नेट बीच डायरेक्शन असेल त्या ठिकाणी असतं, एक्झॅक्टली लाईन नसतं. ठीक आहे ना? ओके, पण आता या ठिकाणी आपण मानू की हीच लाईन आहे बीची. म्हणजे या ठिकाणी बारामतीला मॅग्नेटिक फील्ड किती आहे? असं आहे, नेट मॅग्नेटिक फील्ड असं आहे, तिरकं आहे. आणि हा हॉरिझॉन्टल जर असेल, मी जर इथे एक प्लेन जर ड्रॉ केला, इथला एखादा प्लेन घेतो मी. ओके, इथला प्लेन उचलणं जरा टफ होऊन जाईल. ओके, बघा, हा प्लेन आणला. आता हा जो प्लेन आहे, हा प्लेन हॉरिझॉन्टल आहे ना, कळतंय का? हा प्लेन हॉरिझॉन्टल प्लेन आहे बारामतीतला. ओके, मी काय करतो, अँगल ऑफ डीप या ठिकाणी काढतो. जर मी मेजरमेंट टूलला गेलो आणि अँगल बिटवीन दिस लाईन आणि दिस प्लेन किती आला अँगल? 38.832 डिग्री. अगेन आता हे पण मॉडेलमध्ये असं दिसतंय, रिअल लाईफ मध्ये आपण बघूयात रिअल लाईफच्या व्हॅल्यू कसं असतं, पण मॉडेलमध्ये तरी असं दिसतंय. डू यू अंडरस्टँड? म्हणजे या ठिकाणी इतका डीप आहे. आणि इक्वेटर मध्ये हा अँगल किती होईल? इक्वेटर मध्ये हा अँगल 0 डिग्री होईल आणि पोल मध्ये हा अँगल 90 डिग्री. बरं, बघितलंय आपण हे. आता मला सांगा, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड जर या दिशेला असेल आणि हा अँगल किती आपण बघितला, 38 पॉईंट काहीतरी बघितलं ना विथ हॉरिझॉन्टल. अच्छा, तसं जर असेल तर मी जर या अर्थच्या मॅग्नेटिक फील्डला बारामतीतल्या जर मी हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये रिझॉल्व्ह केलं, इफ आय रिझॉल्व्ह, तर मला काय मिळेल? हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड मिळेल ना. ओके, त्याला असा काढतो मी. ओके, मी काय केलं म्हणजे या मॅग्नेटिक फील्डला मी हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये रिझॉल्व्ह केलं. म्हणजे व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट BH, बी सबस्क्रिप्ट H. हा काय आहे? अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हा, आणि BV काय असणार आहे? हा व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. रिझोल्युशन केलं. आणि हा किती असेल? हा जर अँगल फाय म्हणलं मी, अँगल ऑफ डिप किंवा इन्क्लिनेशनला मी फाय म्हणलं, तर हा BH किती असेल? हा ह्याला जर B म्हणलं तर हा BH असेल B कॉस फाय आणि हा काय असेल? B साइन फाय. इक्वेटरवर काय होईल? फाय 0, त्यामुळे एंटायर B इज इक्वल टू BH आणि BV इज 0. कुठं? इक्वेटरवर. इक्वेटरवर BV 0. पोलला काय होईल? पोलला तर हे मॅग्नेटिक फील्ड अगदी व्हर्टिकल झाली ना, म्हणजे पोलला काय होईल? BH बिकम्स 0 कारण फाय बिकम्स 90 डिग्री, म्हणून BH बिकम्स 0 आणि BV बिकम्स एंटायर B. BV म्हणजे BV, B सबस्क्रिप्ट V. हे BV मॅक्सिमम कुठे असतं? पोलला. आणि मिनिमम 0 कुठे असतं? इक्वेटरला. BH मॅक्सिमम कुठे असतं? इक्वेटरला. आणि मिनिमम कुठे असतं? तर पोलला. तुम्हाला कळतंय? हे फार इम्पॉर्टंट आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या ज्या सांगतोय सगळं नीट लिहून घ्या. कळलंय? BH, BV. बर, तर मला तुम्हाला हेच दाखवायचंय. याच्यावर काय डाऊट्स असतील तर ग्रुपवर पाठवा. दॅट्स हाऊ दिस वर्क्स. ओके, आपण ह्याच्या काही न्यूमेरिकल्स बघू, मी तुम्हाला परत सांगतो. आता तिसऱ्या पॉइंट कडे येऊ. ह्याचा यूज काय? मॅग्नेटिझमचा यूज काय? चला ठीक आहे, मॅग्नेटिझम आहे. एक तर आपल्याला एक पॉप्युलर यूज माहिती आहे, तो म्हणजे काय? दिशा दाखवणं. आपल्याला दिशा नॉर्थ साऊथ, तुम्हाला घर बांधायचंय, कुठं जायचंय. आता जाण्यासाठी तर आपण ट्रेनमध्ये बसतो जातो किंवा GPS आहे, पण तुम्हाला घर बांधायचंय किंवा घरात वास्तुशास्त्र वगैरे बरेच जण फॉलो करतात. आणि वास्तुशास्त्र, ऍक्च्युली वास्तुशास्त्र हा फार मोठा आणि मस्त विषय, तुम्हाला परत कधी सांगेल. म्हणजे आपण झोपायचं कुठल्या दिशेला? व्हाय शुड वी? आपण पूर्व पश्चिम घर का बांधतो? पूर्व पश्चिम का झोपलं पाहिजे? नॉर्थ साइडला डोकं का करू नये?
देर इज अ लॉट टू डू विथ मॅग्नेटिझम. आता फक्त हा विषय नाहीये म्हणून मी हा विषय स्किप करतो सध्या. ओके, तर तुम्हाला घर बांधायचं, तुम्हाला मॅग्नेटिक निडल लागते, फाईन. तर दिशा, तुम्हाला घर कुठे ठेवायचंय, पूर्वेला काय पाहिजे, पश्चिमेला काय पाहिजे वगैरे पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही निडल वापरता. ओके, त्या ठिकाणी आपण या डिक्लिनेशन आणि करेक्शनचा काय काळजी करत नाही, असं काही फार मोठा फरक आपल्याला पडत नाही. ओके, पण ज्याला मेटिक्युलस कॅल्क्युलेशन करायचे त्यांना डिक्लिनेशनने करेक्शन घ्यावे लागेल. कळतं तुम्हाला? अच्छा, आता पुढे सांगतोय मी तुम्हाला युजेस. ह्याचे युजेस, अजून एक काय मोठा युज आहे, अर्थ मॅग्नेटिक असल्यामुळे आपण सध्या जिवंत आहोत ऍक्च्युली बघायला गेलं तर. कारण हे जे आहे अर्थचं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आहेत, या लाईन्स आपल्याला प्रोटेक्ट करतात. प्रोटेक्ट कशाला करतात, कशापासून करतात, की सूर्य जे आहे, द सन इज एमिटर ऑफ हीट लाईट आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या अलॉंग विथ दॅट सन ऑल्सो एमिट अ लॉट ऑफ प्लाझ्मा पार्टिकल्स. प्लाझ्मा व्हॉट इज प्लाझ्मा? पार्टिकल्स इन आयनिक फॉर्म अँड दे आर व्हेरी व्हेरी डेडली. आणि काय होतं तुम्हाला माहितीये की आयन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये आयन जर फ्लो होत असतील तर आयनवर फोर्स लागतो ना, आणि या फोर्स लागल्यामुळे ते आयन्स या फील्डला क्रॉस करून येऊ शकत नाहीत आणि डिफ्लेक्ट होऊन जातात. तुम्हाला कळतंय? सो दिस इज सच अ ब्युटिफुल क्रिएशन बाय गॉड टू प्रोटेक्ट अस. जर हे नसतं मॅग्नेटिक फील्ड तर काय होईल, सोलर विंड, ज्याला सोलर विंड असा शब्द आहे, सूर्यावर येणारा जसं काही प्लाझ्मा जो काही असतो, चार्ज स्पेशल पार्टिकल्स, तर दिस सोलर विंड विल स्क्रेप ऑफ अर्थ सरफेस. अर्थचा सरफेस पूर्ण असं खरडून काढून टाकेल आणि ऍटमॉस्फिअर सगळ्यात पहिल्यांदा निघून जाईल. ऍटमॉस्फिअर निघून गेलो की वी आर गॉन. सो दॅट्स हाऊ टेम्परेचर वाढेल आणि अर्थ विल बी एक्सटिंक्ट. द लाईफ ऑन अर्थ विल बी एक्सटिंक्ट. सो आपण सध्या इथं जगात जिवंत आहोत. वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रेडिट गोज टू मॅग्नेटोस्फिअर. ह्याला काय म्हणतात? मॅग्नेटोस्फिअर. ओके, आणि या मॅग्नेटोस्फिअरचा शेप एक्झॅक्टली असा नसतो. ज्या ठिकाणी सन आहे, तुम्ही ह्याचा फोटो मी तुम्हाला शेअर करेल. बर, ह्याचा फोटो हा असा आहे. काय होतं, ज्या ठिकाणी अर्थ आहे, ज्या ठिकाणी, त्या अर्थ पासनं सोलार विंडमुळे काय होतं, जो मॅग्नेटोस्फिअरचा जो भाग सनला एक्सपोज आहे तो दाबला जातो आणि जो दुसरा भाग आहे तो लांब असा शेपटीसारखा बाहेर लांब खेचला गेलाय. कळतं तुम्हाला? येस. आणि अर्थ गोल फिरत असल्यामुळे त्यामुळे रात्री काय होतं, रात्रीच्या वेळेला मॅग्नेटिक इफेक्ट कमी होतो ऍक्च्युली, आणि दिवसाच्या वेळेला हे दाबलं जातं सूर्यामुळे. कळतंय? सो दॅट्स हाऊ दिस एंटायर अर्थ ऍज अ मॅग्नेट वर्क्स. याचे आपण काही न्यूमरिकल्स बघणार आहोत. मी तुम्हाला हे क्लासमध्ये घेतो, बाकीच्या रेग्युलर क्लासमध्ये पेपर पेन. तर ह्याचं अॅनिमेशन तुम्हाला दाखवायचं जे आहे ते असं आहे. तुम्हाला काय डाऊट असेल मला ग्रुपवर विचारा किंवा व्हिडिओला परत बघा. ओके, चलो वी विल एंड विथ दिस. बाय.